कोणताही पुरावा नसताना तुम्ही आमच्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांवर फार गंभीर आरोप करतायत मिसेस कामेलकर. सर, इतका विचार माधववर इतका मोठा आरोप लावण्याआधी सुद्धा जर तुम्ही केला असता तर मला फारच बरं वाटलं असतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अजून इथे एक पॅच खूप मोठा पॅच. बाई आणि बायको चांगला हाती सांभाळले. आज पकडा डायरेक्ट. नवरा निर्दोष असं तू असं हे काय आहे? हे नाटचा पुढे हात देतो. नुसता आहे तुम्ही नवरा काय. नवरा निर्दोष असला की बाई आणि बायकोचा हंगामध्ये ऍक्टिंगचं बोलायचं. हंगामध्ये ऍक्टिंगचं बोलायचं. अंगामध्ये ऍक्टिंगचं बोलायचं. जेव्हा बाई आणि बायको आपल्या नवऱ्यासाठी लढते तेव्हा बाई आपल्या बाई आणि बायकोच आहे. माझ्यावर कसं फिरतं लिहिले. अरे नवरा निर्दोष असतो तेव्हा बायकोच्या डोळ्यात अभिमान आणि मनात असतं ते विचारतात मी पहिलंच ते बोलतो की मिनिमम असतं. राहुल कन्फर्म करू, माझा भाऊ बँकेत आहे, त्यांनी आता घर घेतलं. त्याच बँकेत त्याच्यात स्टाफ कोटा असतो. बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोन मिळतं ना. हो, मग त्या हिशोबाने आमचं घर कधीच व्हायला हवं. बरं बोलतोय. आता तेवढं तिने पोटतेड केलं. पण माधवने बँकेला भुर्दंड पडेल म्हणून ही नवीन बँक सेट होईपर्यंत पडू नये, भुर्दंड पडू नये म्हणून. पण बँकेला भुर्दंड पडू नये म्हणून ही नवीन बँक सेट होईपर्यंत आजवर त्याने लोन घेण्याचा विचार सुद्धा केलेला. अच्छा हो का, तुम्हाला हे कोर्टापर्यंत न्यायचे का? अच्छा हो का, कोर्टापर्यंत न्यायचे का? अच्छा तुझा पारा चढू लागलाय. हो का. तुम्हाला कोर्टापर्यंत जायचं का? बरं ठीक आहे मग एका सरळ साध्या मध्यमवर्गीय माणसं ठीक आहे मग पर्यंतच करायचं. नाही करायचं नाहीये. सांगतो तुम्हाला मी. हा हे झालं. अच्छा हे झालं. आता इथून तुम्ही ते माधव एक मिनिट तर झालं. हे बघ मी तिला तू काय मला धमकी देते ते पण झालं. मी तिला बोलली हे सगळं तुम्ही कुठल्या गोष्टी बोलता निर्दोष. पण सांगितलं लोकांना जॉईन होत नाही तोपर्यंत तू जॉईन करायचं. त्याला सन्मानपूर्वक वापसात परत बोलवा. सस्पेन्शन कॅन्सल करा. याची सस्पेन्शन कॅन्सल. चला टेक करा. काय रे बरी पण केला. काय बोलतो त्या मी तिला चल बोलायचं बोल. ठीक आहे. आणि अशा